अमरावती जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा घोटाळा शहर गुन्हे शाखा पोलिसांनी उघडकीस आणला होता। या घोटाळ्यामध्ये 2 डॉक्टरसह 4 अटेंडंटना रेमडेसिवीर इंजेक्शनसह ताब्यात घेण्यात आले होते। पोलिसांनीच ग्राहक बनून एकाला इंजेक्शनची गरज असल्याची बतावणी करून 600 रुपये मूळ किमतीची इंजेक्शन 12,000 रुपयामध्ये घेण्याचे ठरविले। यामध्ये चपराशीपुरा येथील एका हॉटेलजवळून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते। अमरावतीमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा होणारा तुटवडा याबाबत आधीच विदर्भ न्यूजने अमरावती जिल्ह्यामध्ये इंजेक्शनचा घोटाळा असल्याचा वृत्तांत 1 आठवड्यापूर्वी प्रसारित केला होता। या वृत्तामध्ये काय भाकीत करण्यात आले होते। आता हाच घोटाळा शहरामध्ये सत्य झालेला आहे। अमरावती शहर पोलिसांनी हा रेमडेसिवीर इंजेक्शनचा घोटाळा उघडकीस आणला आहे। या घोटाळ्यातील 2 डॉक्टरसह इतर एक परिचारिकासह 3 अटेंडंटला ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील सुमारे 15 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सर्व आरोपींना न्यायालयामध्ये 12 मे रोजी पोलिसांनी हजर केले असता पोलिसांनी PCR न मागितल्यामुळे न्यायालयाने त्यांना MCR सुनाविला आहे। यातील लॅब असिस्टंट आरोपी गजानन पिंजरकर हा कोरोना पॉझिटिव्ह निघालेला आहे। या घोटाळ्याची आता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। याबाबत अन्न औषधी प्रशासन अधिकारी मनीष गोतमारे यांना विचारणा केली असता त्यांनी या घोटाळ्यामध्ये समावेश असलेल्या रुग्णालयामधील रेमडेसिवीर इंजेक्शनची याआधी किती नोंद होती, किती रुग्णांना इंजेक्शन दिले याबाबत चौकशी करण्यात येईल असे स्पष्ट केले। मात्र यामध्ये सर्वात मोठा प्रश्न संजीवनी हॉस्पिटल आणि महावीर हॉस्पिटल हे 2 हॉस्पिटल पोलिसांच्या रडारवर असायला हवे होते, मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष का केले हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे। आणि पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा घोटाळा बाहेर काढल्यानंतर अन्न आणि औषधी विभागाला जाग का आली? यापूर्वी अमरावती जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये सर्व कोरोना रुग्णालयाला दिले असताना एवढी कमतरता का भासत होती आणि यापूर्वीच या अन्न औषधी विभागाने चौकशी का केली नाही हे सुद्धा आता एक कोडच आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर घोटाळा समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। या घोटाळ्यामध्ये शहर गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी रात्री पंजाबराव देशमुख रुग्णालयातील वार्ड बॉय असलेल्या व खराडा चांदूर बाजार येथील राहणाऱ्या 21 वर्षीय आरोपी विनीत फुटाणे याला पुन्हा ताब्यात घेतला आहे। त्याच्याजवळून 2 इंजेक्शन सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे। हा घोटाळा खालपासून वरपर्यंत पोहोचला असल्याची जनचर्चा अमरावती जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये जोर धरताना दिसून येत आहे। त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना पुनश्च अमरावतीमध्ये घडल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। परवाच्या रात्री आम्ही जे रेमडेसिवीरचे हे केलं वायर्स पकडले, त्यामध्ये काही गव्हर्नमेंटच्या होत्या, काही प्रायव्हेटच्या होत्या। आता दोन्ही ठिकाणी आमची चौकशी चालू आहे, त्यानंतर विस्तृत अहवाल आपल्यास चौकशीमध्ये काय आता आपल्याबद्दल काय माहिती आली आणखी आतापासून? चौकशीमध्ये असं आढळून आलं आहे की आम्ही ज्या प्रायव्हेट हॉस्पिटलना रेमडेसिवीरचे अलॉट केले आहेत ते ॲक्च्युली प्रायव्हेट हॉस्पिटल अलॉट झाले आहेत, पेशंटलासुद्धा गेले आहेत, पण पेशंटला इंजेक्ट करण्यात आले नाही। ते डॉक्टरांनी परस्पर बाहेर स्वतःच्या फायद्यासाठी बाहेर केले पेशंटला, हे आढळून आलं आणि त्याची अजून सखोल चौकशी बाकी आहे। दरम्यान सर्व गोष्टी येतील बाहेर, तिथून पहिले आधी काय झालं नाही आधीच्या वेळेस काय केलं त्या सर्व गोष्टी चौकशी इंजेक्शनचं काही बिलकुल पाठपुरावा करू आपण। होलसेलरकडून पहिले स्टॉक घेऊ त्याची, तो रिटेलरकडे कुठे गेला काय केला तर त्या रिटेलरकडून तो कोणाकोणाला भेटला, त्या हॉस्पिटलमध्ये किती पेशंट आहेत, त्या हॉस्पिटलला खरंच तो गेला आहे, गेला असेल तर मग त्यानं पेशंटला खरंच गेला की मग या बाहेर कशा आल्या। ॲक्च्युली आम्हाला हॉस्पिटलवर कारवाई करता येणार नाही, कारण या औषधी प्रशासनानुसार आम्हाला हॉस्पिटलवर कारवाई करायचं नाही। सर्व आम्ही कलेक्टर साहेबांना करू त्यांच्या अंदर आणि सर्व रिपोर्ट आम्ही पोलीस आयुक्त यांना हो। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।